तर अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केले। घातपाताची शंका उपस्थित करताना मिटकरींनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखला दिलाय, तसंच अनेक इतर प्रश्न उपस्थित केले। तसंच एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर असत्यता मांडा अशी मागणी सुद्धा मिटकरींनी केलेली आहे। हा अपघात आहे असं मला वाटत नाही। हा घातपातच असू शकतो। मागणी मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी ठेवलेली आहे। मला अपॉइंटमेंट भेटल्यानंतर मी पटकन जाणार आहे दिल्लीला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही मी भेटणार आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी व्यवस्थित त्याबद्दल उलट मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की अजितदादांच्या शेवटचा जो क्षण आहे त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या घटनेची सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी। राजेश टोपे साहेबांची मुलाखत त्याच दिवशी झाली होती, म्हणजे अंत्यविधी आटोपल्यानंतर त्यांनी सांगितलं सकाळी 7:30 वाजता त्यांच्या जिल्ह्यातल्या एका कार्यकर्ता जो तिथे होता स्फोट होताना त्यांनी सांगितलंय का दादाचं असं असं झालं, हे सांगितलं 7:30 वाजता आणि दादांचा मृत्यू दाखवला जातोय 8 वाजून काही मिनिटांनी। ही पण तफावत, कारण राजेश टोपे म्हणजे काही साधी व्यक्ती नाही आहे, त्यांनी सांगितलंय माझ्याकडे बाईट आहे त्यांचा। त्याच्यामुळे ह्या शंका आहेत की 7:30ला जर टोपे साहेबांना माहित होतं, इतकंच काय त्यांच्या त्या याच्यावर विकिपीडियावर तर 27 जानेवारीलाच दादांची म्हणजे दादाचं निधन झाल्याची बातमी होती, मग विकिपीडियाने ती तारीख बदलली। शंका याला त्याची जागा मिळते आहे, त्याच्यामध्ये कागदपत्र जळली कशी सर्वात महत्वाची आणि बेसिक शंका, आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। विमानात किती सदस्य होते, किती सदस्यांच्या बॉडी हाती लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी। आणि याच्यानंतर मला असं वाटतं की जर याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी असा घातपात निघाला आणि ज्या हरामखोराने याचं काही कृत्य केलं असेल किंवा त्याच्यामागे कोणी मास्टर माइंड असेल किंवा जाणीवपूर्वक असं काही घडून आणलं असेल, त्याच्या घरात त्याची चिता पेटवायलाही कोणी शिल्लक राहणार नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इशारा समजावा।